बातमी कोकणातल्या तिथल्या प्रकल्पग्रस्तांच्या एल्गाराची आहे। नाणारला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि आमचा विरोध लक्षात घेऊन सरकारने तातडीने नाणार रिफायनरी रद्द करावी, अन्यथा मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी दिलाय। रिफायनरी हटाव, कोकण बचाव असा नारा देत हजारो प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावर उतरले। एकच जिद्द, रिफायनरी रद्द असा ठाम निर्धार करत पुन्हा एकदा राजापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी नाणार रिफायनरी विरोधात एल्गार पुकारलाय। या प्रकल्पाला आमचा किती विरोध आहे हे मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठीच हा मोर्चा काढल्याचं प्रकल्पग्रस्त सांगतायत। 4 महिला होतो तर आम्हाला काय मुख्यमंत्री बोलले होते की मी बघेन तिथे जाऊन की लोकांचा किती विरोध आहे हे आमच्या समोर बोलले होते आणि आम्ही त्यांना बोलले की आम्हाला लिहून द्या, तर ते बोलले लिहून देणार नाही, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, माझ्यावर तुमचा विश्वास नाही, म्हणून त्यांच्यावर आम्ही एकदा विश्वास ठेवला, पण ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे बिलकुल नाहीये। या रिफायनरीसाठी जे प्रस्तावित धरण आहे तिकड प्रकल्प धरणग्रस्त आलेले आहेत। गिरे, रामेश्वर, गोवळ, शिवणे याही भागातले पूर्ण राजापूर तालुक्यातले रिप्रेझेंटेटिव्ह इकडे आलेले आहेत आणि हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। आणि मोदी सरकारला काय दिल्ली लेवलला काय इकडे खरडवायचं असेल कारभारांबरोबर ते खरडवू दे, त्याच्या आमच्या किमती त्याची काही किंमत नाहीये। रिफायनरी विरोधात हा शेवटचा मोर्चा असल्याचं सांगत सरकारने जर रिफायनरी रद्द केली नाही तर मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रकल्प विरोधी संघटनांनी दिलाय। आमची आता पुढची पायरी एकच आहे, आम्ही मंत्रालयाच्या समोर आत्मदहनाचा आम्ही शेवटचा मोर्चा किती मोर्चा काढायचे आणि जर तुम्ही म्हणत असाल आत्मदहन करणं किंवा स्वतःचा म्हणजे जीव घेणे, आत्महत्या करणे हे जर गुन्हा आहे तर तो गुन्हा करायला तुम्ही आम्हाला भाग पाडताय, म्हणून आमची पुढची धडक असेल मंत्रालयाच्या समोर आत्मदहनाला आम्ही बसू। या रिफायनरीसाठी आतापर्यंत ज्या 338 खातेदारांनी प्रकल्पाला जमीन द्यायला तयारी दाखवली आहे त्यात 55% गुजरात, मुंबईचे खातेदार आहेत। प्रकल्पाच्या एकूण क्षेत्रापैकी 19% क्षेत्राची संमती असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। संपूर्ण कोकण जेव्हा उठल्यानं मोदी आणि नरेंद्र आणि देवेंद्रला जागेवर ठेवणार नाही। स्थानिक पातळीवरचा रिफायनरीचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत जाताना दिसतो आहे। त्यातही RRPCL या कंपनीने या प्रकल्पाची सगळी माहिती जनतेत जाऊन आम्ही देऊ असं निश्चित केलेलं आहे, पण या तीव्र विरोधापुढे या प्रकल्पाची माहिती जनतेत जाऊन या कंपनीला देणं शक्य होईल का हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळेच सरकारने तातडीने या विरोधाची दखल घेत प्रकल्पग्रस्तांशी योग्य प्रकारे संवाद साधण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।